Guys, it's snowing. See. काहीच दिसत नाही मला. अरे कापूर पडला. अजून तू कापूरच्याच भरोशावर आहेस? हाय. टाडा. गाईज, आम्हाला आमच्या ट्रिपचं पहिलं ट्रॅफिक लागलेलं आहे. ते आहे खारदुंगला प्लासच्या आधीचं. एवढं नाही आहे, बट आत्तापर्यंत आम्हाला नाही लागलं ट्रॅफिक. आता पहिल्यांदा लागलं आहे आणि ते आम्हाला आवडत नाही आहे. ओके, एवढाच होता अपडेट. बाय. हाय यश, तुझी स्नेक प्लांटच्या आयडिया सांग ना ऑडियन्सला. म्हणजे कसं, मला एक भन्नाट आणि युनिक आयडिया आहे. इन्स्टेड ऑफ ऑक्सिजन सिलेंडर जर प्रत्येकाने एक स्नेक प्लांटची कुंडी हातात कॅरी केली आणि त्यातून श्वास घेत राहिले तर आपल्याला ऑक्सिजनची गरज भासणार नाही. पण आता खरंच सगळ्यांना थोडं थोडं तसं होत आहे. सगळे लॉंग श्वास घ्यायचा प्रयत्न करत आहेत. काही असं झालं तर मी तुम्हाला अपडेट देईन. अँड सी द हालत ऑफ पुष्पक. ही स्लीपिंग. त्याला थोडं थोडं ऑक्सिजनची कमी भासतीये आय गेस, म्हणून. आम्ही पोहोचलेलो आहोत जगातल्या वन ऑफ द हायेस्ट मोटरेबल रोडला, खारदुंगला पासला. समुद्र सपाटीपासून अंदाजे 18,380 फूट उंचीवर आहे हा पास. हा रस्ता नुब्रा व्हॅलीकडे जातो, खारदुंगला पास. आणि खरं सांगतेय, चारही बाजूंना फक्त बर्फच बर्फ आणि बर्फांनी भरलेले पर्वत. बास, खूपच सुंदर. पहाडोवाली मॅगी कशी वाटते? पहाडोवाली मॅगी मस्त आहे. इधर कुछ भी खाने को देते आई विल आस्क स्पेशली मानसी. यहाँ पे कुछ भी तो सब अच्छा लगता है. पुष्पक, फौलादी पुष्पक, आर यू स्टिल फौलादी? चांगली मॅगी. आणि 3 मॅगी सांगूया. जिंजर काळा पहिला. इतक्या उंचीवर आल्यामुळे इथे ऑक्सिजनची लेवल खूप कमी असते, तर काही लोकांना इथे येऊन ऑक्सिजनची कमी भासू शकते आणि तुम्हाला सिलेंडर कॅरी करावे लागतात. आता आम्ही निघालोय नुब्रा व्हॅलीकडे. तिथे वर्ल्ड हायेस्ट पॉइंटचं गो कार्टिंग सुद्धा आहे, जर तुम्हाला करायचं असेल हुंडर जवळ. त्याच्यानंतर बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे. आणि कोणाला काही खायचं? आम्ही आलोय डिस्किट मॉनेस्ट्रीला आता. पण खूप ऊन आहे इथे, म्हणजे सनस्क्रीन लावायची गरज पडेल इतकं ऊन आहे. मग म्हटलं ॲटलिस्ट आईस्क्रीम खावं मस्तपैकी. सो वी आर हॅव्हिंग आईस्क्रीम. डिस्किट मॉनेस्ट्री ही नुब्रा व्हॅलीमधली सगळ्यात जुनी आणि प्रसिद्ध बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे. 14व्या शतकात तिची स्थापना झालेली होती आणि गेली अनेक शतकं ही मॉनेस्ट्री बौद्ध संस्कृती आणि परंपरेचं जतन करत आहे. इथून सगळी नुब्रा व्हॅली इतकी सुंदर दिसते. अप्रॉक्सिमेटली 106 फूट उंच बुद्धाची मूर्ती आहे इथे. आणि हेच सगळ्यात मोठं आकर्षण आहे या मॉनेस्ट्रीचं. केवढं भारी बनवलं माणसे, तू एवढं मोठं. ओ माय गॉड. झाड घे ना.
आता आम्ही पोहोचलेलो आहोत हुंडरमध्ये. नुब्रा व्हॅलीतलं हे एक अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध गाव आहे. हे कोल्ड डेझर्ट आणि 2 कुबड असलेल्या बॅक्ट्रियन उंट यासाठी हुंडर फेमस आहे. या उंटावर तुम्ही राईडसुद्धा करू शकता. ₹500 तिकीट आहे त्याचं आणि 6 पर्यंतच संध्याकाळी 6 पर्यंतच ते अवेलेबल असतं. तर जर तुम्ही इथे यायचा प्लॅन करताय तर त्याच्या आधी या. कारण आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा शेवटची राईड चालू होती. त्याच्यामुळे तुम्हाला 6च्या आधी इथे पोहोचावं लागेल, जर तुम्हाला राईड करायची असेल. आता आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या स्टेवर. हा आहे नुब्रा व्हॅलीतला आमचा स्टे आणि हा खरंच व्हॅलीमधला आय मीन डोंगरातच आहे हा स्टे. बॅग ठेव आणि मग आम्ही स्टेमध्ये ब्रेकफास्ट आणि डिनर दोन्ही इन्क्लुडेड पॅकेज घेतलं होतं. त्याच्यामुळे आम्ही स्टेवरतीच डिनर केला आणि ॲक्चुअली आजूबाजूला काही नाही आहे, डोंगरच आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही स्टे घेत असाल तर असाच घ्या जिथे ब्रेकफास्ट किंवा डिनर सगळं आहे. पण यश यश करत होतो. का? मला वाटलं ते तुमची रूम आहे आणि ते दुसरेच कपल होते. ठाकूर मेरी चिल्लम का है. चिल्लम बंद रही है. इधर बैठ रहे मेरे ठाकुर, मेरे को ले ले अपने पास. इधर बैठ. आजा आजा मेरी जाने मन. हाय गाईज, आता आम्ही नुम्रावरनं पँगॉंगला चाललो आहे जिथं 3 इडियट्सची शूटिंग झाली होती. आता आम्ही आमच्या स्टेच्या बाहेर बसलो आहे आणि लेह नाही नुब्रा स्टे आहे नुब्राच बोलतोय मी. नुब्राच्या स्टेच्या बाहेर बसलो आहे आणि सी द व्ह्यू. हॉटेलच्या समोर इतका मस्त व्ह्यू आहे कारण हे हॉटेलच ॲक्च्युली डोंगरांवर आहे ॲक्च्युली आणि खूप छान व्ह्यू आहे. पण आता ऑलरेडी आम्हाला ऑलमोस्ट 9:15 वाजतात, आम्हाला निघायला हवं आता. तर पँगॉंगमध्ये भेटूया. बाय.